नमस्कार, मी अश्विनी आव्हाड, स्वामिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज मी इथे महालक्ष्मी पॅटर्नच्या साडीची कटिंग आणि स्टिचिंग हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते। आपली शिवून ही अशी रेडी झालेली साडीचा लुक हा असा काही आहे, तुम्ही बघू शकता। तर मागे मी एक कलर साडीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केला होता, त्याला भरपूर सारे व्ह्यूज आले, भरपूर साऱ्यांनी लाईक केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार। त्यातमध्ये एका ताईची कमेंट अशी आली होती की आम्हाला ताई काहीतरी वेगळ्या पॅटर्नची साडीची कटिंग दाखवा, त्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ मी बनवला आहे। त्या ताईंना खूप खूप थँक्यू की त्यांनी मला माझ्या कलर साडीला सपोर्ट केला आणि छान अशी कमेंट केली, त्यासाठी त्यांचं थँक्यू। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मागच्या व्हिडिओला भरपूर सारा असं प्रेम आणि सपोर्ट दिला, त्यासाठी खूप थँक्यू। अशाच इथून पुढच्या पण जे व्हिडिओ काय असतील त्याला पण असा सपोर्ट करा आणि छान लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू। इथे मी साडीचा काठ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, हा साडीचा काठ आहे। तर आपल्याला या काठापासून आज देवीच्या कलशासाठी आपल्याला साडी शिवायची आहे। इथे काठाची जी उंची, लांबी जी आहे ती तुमच्या मनाने तुम्ही कितीही घेऊ शकता। माझ्याकडे एवढाच काठ होता, तेव्हा या पूर्ण काठाची आपल्याला फक्त साडी शिवायची आहे। तर इथे मी अस्तर, त्याच रंगाचं अस्तर इथे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे। त्याची जी उंची आहे ती उंची मी 8ची ठेवलेली आहे आणि जी रुंदी आहे ती 6ची ठेवलेली आहे। बघू शकता, आपल्याला इथे एक सेंटरला 8 वर निशाण करून ह्या साईडने ह्याच पॅटर्नपर्यंत गोल असा राऊंड घ्यायचा आहे, जसं तुम्हाला दाखवलं आहे तसं। ही जी आपण 6ची जी लांबी घेतली ती बंद बाजूने घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता बंद बाजूने घेतलेली आहे। तर इथे आपण ते कट करून घेऊया। इथे बघू शकता तुम्ही, इथे डबल फोल्डमध्ये आपला हा असा काही अस्तर कटिंग झालेला आहे। जसं तुम्हाला सांगितलं तसं 8ची उंची आणि रुंदी ही 6ची घेतलेली आहे। तर इथे आपल्याला या साईडने आपण बीडिंग करू शकतो किंवा इंटरलॉक करू शकतो, किंवा तुम्हाला इथे एक साईडला अशी गोल शिलाई पण आपण करू शकतो। तर आता इथे आपण जो हा काठापासून आपल्याला जी साडी शिवायची आहे तो काठ आपल्याला अस्तरपेक्षा 1 ते 1.5 इंच असा एक्स्ट्रा ठेवायचा आहे। तुम्ही मापाने पण ठेवू शकता, जर तुम्हाला नाही समजलं तर। बघू शकता 1.5 इंच एवढा काठ बाहेर ठेवायचा आणि इथे आपण मार्क करून घ्यायचा आहे। आता आपल्याला इथे जसं आपण ह्या साईडने केलं तसंच आपल्याला ह्या साईडने पण करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडकडचे माप आपल्याला सेम दिसतील आणि सेम भेटतील। आता आपण इथे ह्या साईडकडून 4.5 इंचावर 4 किंवा 4.5 अशा इंचावर इथे मी साडेचार इंचावर इथे मी चौबाजूने मार्क करून घेतलेला आहे।
मापाने घेतल्यावर आपण ज्या प्लेट करणार आहोत त्या प्लेट व्यवस्थित येतील. हा असा आपला गोल इथे रेडी झालेला आहे. आता आपण इथेच या साईडला ह्या काटापासून इथे पिन लावून घेऊया. तसंच इकडच्या साईडने पण आपण पिन लावून घेऊया, जेणेकरून आपल्या प्लेट पाडायच्या टायमिंगला काही जास्त कमी होणार नाही. आता आपल्याला जेवढ्या प्लेट पाहिजेत आपण तेवढ्या याच्यावर व्यवस्थित करणार आहोत. प्लेट्स पण ह्या साईडनी जितक्या होणार तितक्याच त्या साईडने पण झाल्या पाहिजेत. असे अंदाजे आपण प्लेट करणार आहोत. तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट्स इथे आपण जे आतमध्ये मार्क केलेला आहे त्या मार्कप्रमाणे आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत. ही साडी शक्यतो काठ असेल तर काठाचीच खूप छान दिसते. जर काठ नसेल तर वेगळ्या कपड्याची पण तुम्ही बनवू शकता. आता इथून माझ्या 3 प्लेट आलेल्या आहेत. या साईडला माझे किती 5 प्लेट आलेल्या आहेत. तसेच या साईडने पण आपण पहिल्या 5 प्लेट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा अंदाज कळेल. दोन्ही साईडकडून आपल्या प्लेट सेम आल्या पाहिजेत. प्लेट्स व्यवस्थित पाडून घ्या. कोणतीही प्लेट आपली छोटी किंवा मोठी झाली नाही पाहिजे. आता जसं ह्या साईडने आपल्या 5 प्लेट आलेल्या आहेत, तसेच ह्या साईडने पण इथे 5 प्लेट आपल्या शिवल्या गेल्या आहेत. आता आपण याचा सेंटर हा इथे आहे, तसाच या कपड्याचा पण आपण सेंटर घेऊया. सेंटर घेतल्यावर आपल्याला एक अंदाज येतो की किती प्लेट्स इथे पिन मी लावून घेते, जेणेकरून प्लेट्स वगैरे चेंज झाल्या पाहिजे, व्यवस्थित आल्या पाहिजे. आता जो पिन लावल्यानंतर जो काय कपडा आपला उरलेला आहे तो सगळा कपडा मी इथे प्लेट्समध्ये आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता छान प्लेट आपल्या इथे शिवून रेडी झालेल्या आहेत. आता याच्यावर आपल्याला ही जी शिलाई आहे याची व्यवस्थित छान अशी फिनिशिंग दिसण्यासाठी आपल्याला ह्याच आकाराचा कपडा इथे आपण कटिंग करून घेऊया. आता इथे मी सेंटरला लावण्यासाठी कपडा याच्याच मापचा घेतलेला आहे. त्याची तुम्ही फिनिशिंग अस्तरने किंवा कॅनव्हसने पण करू शकता, पण मी ह्या कपड्याने त्याची फिनिशिंग करून घेतलेली आहे. आता आपण याच्यावर असा ठेवून व्यवस्थित अशी ह्या सगळ्या गोल बाजूने आपण शिलाई करणार आहोत.
आता इथे आपला आतमध्ये कपडा इथे लावून रेडी झालेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यावर छोटी अशी लेस पण इथे लावू शकता किंवा जी ब्रॉड लेस असते ती पण तुम्ही लावू शकता. ही लेस मी इथे लावून घेते. आता इथे आपण लेस लावून पूर्ण रेडी झाली आहे. लेस लावल्याने तुम्ही बघू शकता छान असा साडीला लुक आलेला आहे, छान दिसते. आता आपण इथे वरच्या साईडने आपल्याला फिनिशिंग करायची आहे. अस्तरची एक पट्टी घेतलेली आहे मी, त्या मापची 2 ते 3 बोटं एवढी पट्टी घ्यायची आहे. आता आपण इथपासून ते इथपर्यंत इथे शिलाई करणार आहोत आणि ही पट्टी आतल्या साईडने आपल्याला दुमडून घ्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडची फिनिशिंग आणि धागा कोणत्याही प्रकारचा दिसला नाही पाहिजे. आता इथे मी कपडा पूर्ण शिलाई करून घेतलेला आहे. आता हा कपडा पूर्णपणे आपल्याला आतल्या साईडने दुमडायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता छान अशी पाठीमागच्या साईडने इथे आपली फिनिशिंग करून रेडी झालेली आहे. छान अशा प्लेट पडलेल्या आहेत. अस्तरमुळे व्यवस्थित अशा आपल्या प्लेट पूर्ण छान अशा रेडी झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. जर तुमचा काठ खूपच कडक असेल तर तुम्ही इथेच जी साईडने पण एक शिलाई करू शकता किंवा त्याच्यावर शिलाई करून लेस पण लावू शकता. आता इथे आपली साडी शिवून रेडी आहे. आता आपल्याला वरच्या साईडला या छोट्या छोट्या नॉट कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला इथे आपल्या वरच्या साईडने लावायच्या आहेत. ही साडी तुम्ही फोटोला पण यूज करू शकता आणि कलश साडी म्हणून कलशाला पण यूज करू शकता. फोटोला पण ही खूप छान दिसेल साडी आणि कलशाला सुद्धा जर तुम्हाला यूज करायची असेल तर तुम्ही कलशाला पण यूज करू शकता. नॉट पण दोन्ही साईडने व्यवस्थित एका लाईनमध्ये आल्या पाहिजेत. त्याला असं लॉक करून घेऊयात. आता इथे आपली कलश साडी इथे शिवून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता छान अशी आपली कलश साडी इथे रेडी झालेली आहे. तर ही साडी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशी कलश साडी ट्राय नक्की करा. आणि थँक्यू मला कमेंट केल्याबद्दल त्या ताईंना की काहीतरी वेगळ्या पॅटर्नची साडी आम्हाला शिवून दाखवा. त्यासाठी खूप खूप थँक्यू. असंच प्रेम राहू द्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.